लाल खोबऱ्याची मुक्त उधळण आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरानं दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली। हजारो भाविक आणि मानाच्या सासनकाठ्या ज्योतिबा डोंगरावर दाखल झालेले आहेत। आज यात्रेचा मुख्य दिवस दर्शन रांग, पार्किंग, अन्नछत्र भक्तांनी गजबजून केलं। संपूर्ण यात्रेवर 2000 पोलीस आणि 115हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवलं जाईल। यात्रेसाठी देवस्थान व्यवस्थापन समिती आणि प्रशासन सुद्धा सज्ज झालंय। आपण ही भाविकांची अलोट गर्दी बघू शकतोय। ज्योतिबाच्या यात्रेचा आज हा पहिला दिवस गुलालाची उधळण करत भाविक या ठिकाणी जमलेले आहेत आणि मोठ्या जल्लोषात आजचा पहिला दिवस त्यांच्याकडून उत्साहात साजरा केला गेला। कोल्हापुरातील श्री ज्योतिबा यात्रेला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि आज या यात्रेचा मुख्य दिवस आहे। आपण जर पाहिलं तर ज्योतिबा डोंगरावरती मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी उपस्थित झालेले आहेत। ज्योतिबाच्या भेटीसाठी या ठिकाणी भाविक लाखोच्या संख्येने उपस्थित आहेत। संपूर्ण महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक या ठिकाणी येत असतात। आजच्या मुख्य दिवशी 8 ते 10 लाख भाविक हे ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शासनकाठ्या देखील ज्योतिबाच्या भेटीसाठी आल्याचं पाहावयास मिळतं। आजच्या ज्योतिबा यात्रेचा हा आजचा मुख्य दिवस आहे आणि आजच्या दिवशी मानांच्या ज्या सर्व शासनकाठ्या आहेत त्या या ठिकाणी दाखल होत असतात। सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यातील प्रमुख 3 शासनकाठ्यांना मान आहे। त्यानंतर उर्वरित ज्या शासनकाठ्या आहेत त्यांना देखील या ज्योतिबा भेटीचा मान आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्योतिबाचा यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे। आजच्या शासकीय पूजा, विद्युत जी पूजा आहे ती देखील सकाळी पार पडलेली आहे। त्यानंतर 11 वाजता शासनकाठ्या यांचे पूजन पार पडेल। सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी तोफेच्या सलामीने श्री ज्योतिबाला सलामी देईल। तोफ या ठिकाणी उडवून श्री ज्योतिबाला सलामी देण्यात येईल। त्यानंतर पालखी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात येईल। यमाईचं दर्शन घेण्यात येईल। त्यानंतर पुन्हा जी पालखी आहे ती या ज्योतिबा मंदिरामध्ये येईल आणि या यात्रेच्या जी पालखी आहे ती या ज्योतिबाच्या दर्शनासाठी पुन्हा येईल। आपण जर पाहिलं तर आता या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक या यात्रेसाठी सहभागी झाल्याचं पाहावयास मिळतं। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर। श्री ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झालेली आहे। आज या ज्योतिबाचा मुख्य दिवस आहे। आपण जर पाहिलं तर ज्योतिबाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी मोठ्या भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहावयास मिळते। गुलालाची उधळण तसेच खोबऱ्याची उधळण करत या ठिकाणी ज्योतिबाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील अनेक भाविक या आता ज्योतिबा डोंगरावरती पोहोचलेले आहेत। या ज्योतिबा डोंगरावरती अनेक भाविक देखील या ठिकाणी पोहोचल्याचं पाहावयास मिळतं। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक आलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याला या मंदिराचे पुजारी देखील आहेत। काय सांगाल, आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे? आज आपली चैत्रषष्ठी आहे। आज पताका चालवलेला असतो। आता इथनं पालखी आपली सुरुवातीला तहसीलदारकडून आपल्याला अभिषेक केलं जातं। अभिषेक झाल्यानंतर देवाचा पोशाख चढवला जातो। 5:30 वाजता पालखी ही मंदिरातून आपल्या यमाईला भेटली जाते। यमाईला जाताना देवाने वचन दिलं की तुझं लग्न मी लावून देईन। त्या जमत अग्नी बरोबर म्हणजे देवाची कट्टर ह्याच्याबरोबर देवीचा विवाह सोहळा केला जातो आणि चैत्रषष्ठी पूर्ण केली जाते। नेमकं किती दिवस ही पूजा सुरू असते किंवा जी यात्रा आहे ती किती सुरू असते? मुख्य दिवस आजचा आहे, परंतु शासनकाठ्या आहेत त्या मानाच्या शासनकाठ्या असतात। कुठल्या कुठल्या मानाच्या शासनकाठ्या या ठिकाणी येत असतात? मानाच्या शासनकाठ्या भरपूर आहेत। जवळजवळ नंबर 200 ते 300 नंबर आहेत। पण पाडवी ही 1 नंबरची काठी आहे, विहे ही 2 नंबरची काठी आहे। मानाची सगळ्यात महत्वाची काठी आपण पाडवीची मानली जाते। नेमकं शासनकाठीचं महत्त्व काय आहे? शासनकाठीचं महत्त्व जेव्हा रत्नासुराचा वध केला देवानी, त्यांच्या ज्या मिसेस म्हणजे बायको होतात, पत्नी होतात, त्याने आक्रोश केला। मग त्यानंतर त्यांनाही पण मान पाहिजे होता। मग देवा तेव्हा राज्याभिषेक झाला। राज्याभिषेक झाला त्यांना पताका म्हणजे विजय पताका म्हणून शासनकाठी आणली जाते। सायंकाळी या ठिकाणी तोफेची देखील सलामी दिली जाते। या तोफेच्या सलामीचं काय महत्त्व आहे? तोफेच्या सलामीचं म्हणजे देव जेव्हा आपला बाहेर निघतो, सर्वांना सांगितलं जातं विश्वाला की देव आता बाहेर आलेले आहेत आणि आपल्या बहिणीच्या भेटीला निघालेले आहेत। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।